जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका अनोन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जोडो येतो मित्रांनो. आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीज पार्ट 4 आज बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मध्ये प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिक इफेक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही लाईट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो बुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल. मित्रांनो, मी तुम्हाला इथं रेक्टँगल ॲड करून दिलेला आहे. तो जस्ट रेक्टँगल हॅड आहे, तो आपल्याला अनहाईड करायचा आहे. अनहाईड केल्यानंतर सिम्पली घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं मटेरियल मी सर्व काही इथनं टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेलं आहे. जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून मित्रांनो फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे. स्टार्टिंगपासून ज्या मित्रांनो आपल्याला फोटो ॲड करण्यास सुरुवात करायची आहे. करेक्ट आपल्याला 2.12 सेकंदापर्यंत आपल्याला एक बिटला आपल्याला एक फोटो इथनं ॲड करायचे. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. अजून जर कोणी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोवरती क्लिक करून मित्रांनो फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून मित्रांनो फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं एक एक बिटला एक एक फोटो मी पटकन इथनं ॲड करून घेतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो, शेवटचे 2च फोटो राहिलेले आहेत. 2 ते 3च फोटो राहिलेले आहेत. तर ते मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून मित्रांनो फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं फोटो ॲड केलेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो, मी एक तुम्हाला इथं रेक्टँगल 1 दिलेला आहे. तो रेक्टँगल 1ला लॉंग प्रेस करून आपल्या इथं सगळ्यात वरती घ्यायचा आहे. फोटोच्या रेक्टँगल 1वरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 इफेक्ट हाईड आहेत, ते आपल्याला अनहाईड करायचे. तर बघू शकता मित्रांनो, मी इथनं इफेक्ट अनहाईड केलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी इथनं फोटो देखील इथनं ॲड केलेले आहेत आणि इथं आपण इफेक्ट देखील इथनं ॲड केलेले आहेत. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो स्टार्टिंगपासून जे आपण करेक्ट 2.12 सेकंदापर्यंत जे आपण एक एक बिटला एक एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत, त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, स्टार्टिंगपासून जे आपण जे 2.12 सेकंदापर्यंत एक एक बिटला आपण एक एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत, त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट पहिले इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंटमध्येच नक्की सांगा. आणि मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो, पटापट पहिले इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. गणपती बाप्पा सिरीज पार्ट 5 लवकरच मित्रांनो येणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं पहिला इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत.
पेस्ट केल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 2.12 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो मटेरियलमध्ये तुम्हाला मी इथं गणपती बाप्पांचा इथनं व्हिडिओ दिलेला आहे. व्हिडिओला ॲड करा मित्रांनो. व्हिडिओला नेक्स्ट पेजला जायचं, व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. व्हिडिओवरती क्लिक करून मित्रांनो व्हिडिओला जर ऑडिओ असेल तर मित्रांनो इथनं म्यूट करा. बॅक यायचं आहे मित्रांनो, शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो जो आता आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे त्या व्हिडिओला इथनं इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल, नंतर त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्या इथे एक बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.